हॅलो आता वाजले किती वाजले रे? 10:30 वाजलेत. आत्ता आम्ही इथून निघतोय देवाघरला जायला. आणि आजचा लुक कसा वाटतो भावा? आपण पकडतो जरा पूर्ण दाखव. हा आपला भावाचा घर, हा आपला भावाचा घर बघून घ्या. आणि हा आमचा मेन युट्यूबर ब्लॉगर भाई. आणि हे आमचे कुक आज फ्रेश मूड मध्ये आहेत. आज गाडी तुम्ही चालवणार ना? चालवणार. आणि हे आमचे ब्लॉगरचे आय बाय करणारे. ठेवा शाळा लुक आहे. किंग कोब्रा लुक, किंग कोब्रा लुक बोलतात त्याला. किंग कोब्रा लुक. आर्टिस्ट आर्टिस्ट भावना आर्टिस्ट. आणि ही हा आर्ट बघू शकता. कडकवाले व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता इथून पुढं. ड्रायव्हर पण आमच्याकडे सस्ता ड्रायव्हर आहे गाडीचा. सस्ता ड्रायव्हर, नकली ड्रायव्हर आहेत, सस्ता ड्रायव्हर आहेत आमच्याकडे. ड्रायव्हर म्हणजे 101 आहेत. चला असते असते पुढे जाऊया. हा कडक वाटतो रे इथून मागून. माझ्या आहे ना क्रॉस. हा तेच बाईक क्रॉस. चला फायनली आत्ता आम्ही निघालोय देवाघरला जायला. चल चल तो सेकंड रायडर. आणि आम्ही लोक आमच्या एंटा बेस्टवरती देखा आपने लापरवाही का नतीजा है. उडाली चल पुढं. आमची टोपी उडाली. माझी गाडी ना थांब थांब. एवढा रोडचा अंदाज नाही याच्यात गाडी याचा. काय नाही ना तुझा हात मध्ये दिसते काय म्हणून बोललो. नाही काय नाही. चल घे थांब. मी उतरतो. थांबलं. उलटी लवकर आहे टोपी म्हणजे उडणार नाही. उलटी लावून आणि एकदम अशा आतमध्ये जा. धन्नो बघा, धन्नो धन्नो बघा. आरामात आरामात. ऑन दे म्हणजे येतील. चल टोपी पडलेली. ये जो गाली दे रहा है कोई. क्या बोल रहा है? बहिन चौथ बोल रहा है. क्या बोला? हेलो. आमचा भाव आता एक टॅलेंट येतो दाखवतो तुम्हाला. एक मिनिट दादा करा काय तरी. मिम्सला घर मालक ज्या ज्या आम्हाला घर दिलेला विकेल की पोचता बघा. तो आमचा विकेलवर बघा नाव बघा विकेलवर. अजून पण RCB वाले. तुम्हाला काय वाटतं यंदा तुमची ट्रॉफी याल? अरे खर्चही घे पुढं. कौन है ये लोग? कहां से आते हैं? हे पुढं घे. काय झालं? कडे बघ. नाही भाई जेवढं कंट्रोल होईल ना तेवढीच गाडी मारणार मी. टेन्शन नको घेऊ तू. जेवढी कंट्रोल होईल त्याच्यावरती गाडी जाणार नाही आपली. नाही एकदा टॅटू काढले परत टॅटू नाही काढायची इच्छा. नाही असते तरी पण नाही. जाम दुखतंय.
मासेमारीच जास्त चालत असेल ना. हा इथं मासेमार, कोळी समाज, हा कोळी समाजच दिसतोय सगळा. त्यांचा व्यवसायच तो ना. दिव्याघर बघा इथून 10 किलोमीटर आहे. अजून इथून 10 किलोमीटर आहे म्हणजे. आणि 5 ते 7 मिनिटात दिव्याघर मंदिर. हा फायनली आपण दिवाघर बीचला पोचलो आहे. इथून मॅक्झिमम 2 ते 3 मिनटं लागतील आपल्याला दिवाघर बीचला पोचायला. आणि आपले लाडके यूट्यूबर सध्या राईड करतात, गाडी चालवत आहे. आणि एक आमचा पार्टनर आहे. पुढे ठीक आहे, सर. राईट मारायचं आहे. हे सावकाशा रस्ता छोटा आहे. पहिला लेप मारू का दुसरा मारू? कुठला पण मार चालेल. हा तो बोलला पहिला मारा तर दुसरा मार. हा घेऊ. चालेल, पुढचा पण घे. पुढचा घे. पब्लिक बघ, गाड्या बघ. हॉटेल पण मस्त आहेत रे. तुला म्हणून तर बोललं स्टेला. स्टेला येईल मी. आता काय फक्त मी ॲक्च्युली त्यासाठी झालो बघायला. आपलं प्लॅन नंतर होतो. हा माल, हा माल. हा इथं नाही, हा इथं नाही. थोडी आहे. पुढं आहे. हे बघ असं रूम. आता इथून आपण लेफ्ट मारणार आहोत. सेकंड लेफ्ट. कल्ल्या आहेत त्यातूनच खरं निसर्गाचा आस्वाद नाही छोट्या गल्ल्यांमध्येच हा, भेटतो. बघा पाहत आहे तुम्ही. आजूबाजूला चांगली झाडं अशी भेटतात. झाडं मस्तपैकी. बा बोल, तुला काय बोलायचं? मी काय नाही बोलत, तुम्ही बोला. चांगला करतोय. काय बरोबर करतो, मस्त करतो, खूप छान करतोस माझ्यापेक्षा तरी. अच्छा. आणि राईट मारायचं आहे इथंच आपल्याला. छोटी समोर छोटी लिहिलंय बघा सुवर्ण गणेश मंदिर. आहे बघा. आता फायनली आम्ही सुवर्ण गणेश मंदिर अशा ठिकाणी पोहोचतोय. आणि इथे आपले इथे यात्रा भरते. इथेच गळ वगैरे लागतात, पाठीला गळ लागतात ना, ते इथे त्या ठिकाणी. गोवाची ड्रेस. थांब का सर, हे लोक शनिवारी शुक्रवारी आलेली ते आता निघतील. तू लक्षात ठेवा. माझा मोबाईल काय त्याच्या गाडीला आहे. तुझ्या गाडीला असेल ना. हा माझ्या गाडी. आता तुम्ही पाहू शकता आम्ही फायनली जस्ट पोचलो आहे. गर्दी बघा, क्राऊड बघा, क्राऊड फील बघा. खूप साऱ्या गर्दी आहे. मंदिर आहे. हो, दाखव ना बाहेरून मंदिर आहे. छोटंसं मंदिर, खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप गर्दी आहे. हां, खूप गर्दी आहे. आपण गाडी पहिला पार्क करूया, चांगली सावली बघून. हां, गाड्या पार्किंगला बघतो आम्ही. गाड्या पार्किंगसाठी तिथंच सावली आहे. सावलीत आहे. व्हिडिओ काढायला ना अलाउड नाही. आतमध्ये व्हिडिओ काढायला गेलो, ते मॅडम होती ती ओरडायला लागली. पण मंदिर ना छोटंसं आहे पण खूप भारी. हिरांचं बांधकाम आहे. मंदिर बघा भावांनी.
असं मंदिर आहे. बाहेरून शूट करतो कारण आतून अलाउड नाही आहे. दोनदा ट्राय केलं आतमध्ये काम करायला ती टाकतो थोडेसे फोटो घेतो. आत्ता आम्ही जातोय जिथं गणपती भेटला त्या ठिकाणी जातोय, म्हणजे हा मंदिराच्या बॅक साईडला जातोय तिथं ती मूर्ती भेटली. आणि ह्याची स्टोरी आहे बरीच आहे. मी पुढं बघतो कोण जो ओल्ड मॅन भेटला तर त्याकडनं मी ती स्टोरी घेतो आणि टाकतो. चला पुढं बघूया. नाही भेटलेली जागा ही आहे ना. लिहिलेलं ना वरती ते काय प्रकाशस्थान म्हणून. नागा वाचत नाही वरती आणि असाच जातो फक्त. हो माती, माती माती. आता काय चांगल्या ठिकाणी आलं म्हणून बोलत नाही काय. हा माहिती. हे हमारा टकला भी नक्का. हॅलो मित्रांनो, आता तुम्ही पुढं तो मंदिर बघितला पण तुम्ही मंदिर आहे ना त्याची जे मूर्ती कुठे भेटली त्याचं हे स्थान आहे बघा. हे प्रकटस्थान आहे. या जागेला ती मूर्ती एका पेटीमध्ये भेटली जी ती आजी होती. याची स्टोरी आता सांगायला इथं कोण आहे ना, तर मी सांगितली असती. आपल्या मित्राला माहिती आहे त्याच्याकडनं आपण स्टोरी घेऊया. दादा ही ह्या गणपती भेटला त्याची जरा हिस्ट्री थोडक्यात सांगा मला. काय सांगायचं म्हटल्यानंतर हे माडाच्या झाडाची कामं चालू असताना खोदकाम करताना ती पेटी सापडली. पेटीमध्ये गणेश मूर्ती होती आणि तिचा उगम इथे झाला गणेश मूर्तीचा. सांगा गाड्या काढायला तुला. ह्या गाडीवाल्याला वाटतं माझीच गाडी भाई, दुसऱ्याच्या तर दांडकायला देत नाही अजिबात. बघून बघ स्टँड भाऊ स्टँड डीके आरटी. भाई पेट्रोल. हा चल. हा सर. हे भाऊ माझी गाडी चालवायची. त्याला बोल ना तू स्कूटी घे मला तिथे. थांब थांब बोलू आपण त्याला. सो गाईज फायनली आम्ही बीचला पोचलो आहे, दिव्याघर बीचला. ओ माय गॉड. ICE विनोद सर. ICU सर. विनोद सर सरळ जाऊ द्या ना. गाडी जाईल ना गाडी. थोडा पुढं फसल मग आपण काटे टाकू ना. तिकडून आहे बोलतोय ना. बीच बघू त्या लाव साईडला. नको तिच्या आईला सांगतोय तरी भुसडीच्या तू आता ऐकतो. तुझ्या अडकल मारवस माझी मारवायचा विचार करून आलोस तू. तिथे बुलेट गेलेली आहे राजा म्हणून बोललो. दादा अडकल काय गाडी. सांगतो अडकल. अरे थांब. अरे इथं घेऊ एकदम नाही पुढे घ्यायची. हे बघ वल्ला आहे तिथपर्यंत नको जाऊ दे. झाला जा घेऊ. हे नको घेऊ. याला ऐक सांगून ऐकतं भाई. खेच गेला ना. खेच भाई खेच. ए खेचू नको. नाही खेच भाई माझीच गाडी आहे. राईड करायची आहे ना. माझीच गाडी आहे. नाही तू बुलेट बघ. जाऊ थोडी. सो फायनली आम्ही देवाघरच्या बीचला पोचलो आहे भावनो. तुम्हाला बीच दाखवतो बघा. कडाक. फोटोशूट चालू आहे. आपली गाडी गेली ना पण तुझा कसा टायर छोटा पडतो ना रे स्कूटीचा दे ना भावना. म्हणून बघ भावाने आपली गाडी नेली. हो दादा गाडीमध्ये फरक आहे. मग तेच तर राजा बोललो. हा ना राईड बिटले भारी भारी आहे.
हो ना, व्ह्यू कसा आहे, कडक ना. बघा पूर्ण बीच, पूर्ण खाली बीच आहे. व्ह्यू बघा भाऊ, एक नंबर. आणि ही आपली राणी आलेली आहे बीच वरती, कडक मध्ये चढक. हे जास्त एका जागेवर जास्त रेस नको देऊ, टायर फसला ना तर मग निघणार नाही लवकर. स्टँड लाव, पहिला स्टँड लाव. फायनली बीचवरती पोचले. पाण्यात जायची काही इच्छा नाही. आणि इथं वन साईड रप्पारप फोटोशूट चालू आहे. वन साईड रप्पारप. ओ हो, पोचतं बघ भाऊ. भाऊ पोच मस्त देत होता. नाही, फोटोशूट चालू आहे. लाजतोय भाऊ तो कॅमेरा. टोंग्या पोच. असं काय चिंगळा बोले. हा, चिंगळा बोले. ओ माय गॉड. आमच्या ग्रुप मधला चॉकलेट बॉय. इज्जत नाही रे, इज्जत नाही. कॅमेरामॅन चेंज झालाय, थोडं साईड लाव. हो, कॅमेरा फुल वाकून विकून पोज काढतोय. रुको जरा, सबर करो. वन साईड बचा. गाडी आणले तर खरं, पण नेताना पाटणार आहे. हिरा बेटे, हिरा बेटे. नीट व्हिडिओ करता. हिरा बेटे अशी व्हिडिओ घेऊन बोलत नंतर. हा आमचा युट्यूबर, आता हा युट्यूबरचा कॅमेरामॅन. 150 रुपये लागेगा. युट्यूबरची परत विनोद कसा करायचा. हिरा बेटे. हॅलो गाईस, निघायची तयारी करतोय आता. बॅक टू मुंबई. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, जय शंभू नारायण. चला लेट्स गो. 2 गाड्या पुढे गेल्यात. आपण घेतले मित्राची एनटॉक. आता ती माणगावला सोडायची. शिरवली म्हणून गाव आहे तिकडं. आणि मग तिकडून आपण आपल्या गाडीवरती शिफ्ट होणार आहे. चला, काय नाही, चल. फायनली आता परतीचा प्रवास चालू झाला आहे. चला, हा बघा भाऊ आपला शॉर्टवरती निघाला आहे. चला, एनटॉक घेतली मित्राची. ती त्याच्या घरी ठेवायचे आणि मग तिकडून पुढं आपला प्रवास चालू बॅक टू मुंबई. तेव्हा आपण आपल्या गाडीवरती शिफ्ट होणार. फायनली वन डेची पिकनिक मस्त झाली. फक्त तो जरा गाडी स्लिप झाल्यामुळं जरा सीन झाला. बाकी एक नंबर एन्जॉयमेंट झाली. रात्री पगोले टाकले. फर्स्ट टाईम गेलेलो खेकडे पकडायला, पगोले टाकायला. पूर्णपणे असं मस्त एन्जॉय झालं. फक्त अजून वन डे स्टे पाहिजे होता. जरा थकल्यासारखं जास्त वाटतं. कारण कालच आलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी निघायचं बोललो तर थोडा थकवा वाटतो. कशी वाटते एनटॉक, कशी वाटते भावांना? एक नंबर गाडी आहे ना. स्पीड ब्रेकर ना. आता कसं जायचं आहे भाव लोक आपले सांगतील. चला
मुंबई. मला वाटलं तिकडून शॉर्टकट असेल म्हणून मी थांबलेलो. चला लेट्स गो गाइस. बॅक टू मुंबई. आता मित्राचं जॅकेट घेतलंय, फक्त ग्लव्स नाही, शूज आहेत, सगळे टेन्शन नाही. ग्लव्स असते तर जरा बरं वाटलं असतं, पण ठीक आहे, चालतं, एवढं काय नाही. चाळीस पन्नासच करू, कारण आपली नाही, मित्राची गाडी आहे, त्यामुळे जरा सावकाश निघालेलंच बरं. 2 दिवस राहिलो मित्राच्या गावाला. बघा आपलं पार्टनर त्याच्या इथे थांबलो, पण मजा आली यार, खरंच मजा आली. गावी ना 1 दिवस राहिलं ना तरी असं वाटतं की महिनाभर राहिल्यासारखं आहे. एकदम टेन्शन वगैरे एकदम फ्री होऊन जातो, माइंडच आपला एकदम फ्री होतं. तर बघा ना 2 दिवस नाही, काय नाही, घरचे कॉल नाही, म्हणजे घरी कॉल वगैरे होते, जरा घरी प्रॉब्लेम चालू आहे, पण तिकडं ते डोक्यातच नाही. इथं आलो, एन्जॉयमेंट करतोय, काय नाही. आणि सिंगल असल्यामुळं आपल्याला काय प्रॉब्लेमच येत नाही. गर्लफ्रेंडचं टेन्शन नाही, गर्लफ्रेंडचं फोन करा, हे करा, ते करा. तर त्यातनं जरा दुरावा आहे तो बरा आहे. कालचा 2 पार्ट टाकणार आहे आपण. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा भावांनो, व्हिडिओ आवडल्यास. आणि भावाला जरा सपोर्ट करा, काय चुकलं विकलं असेल तर समजून घ्या. आत्ताच आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये घुसतो आहे, ब्लॉगिंगमध्ये, त्यामुळे आस्ते सुधार करल. जसं जे चुकतं आहे ते काय असेल, चुकत असेल तर सांगा. पण एन्जॉयमेंटवाला होता. हे पेट्रोल कमी आहे, ह्याला लागले, रिझर्ववर गाडी लागली. भाव विचारतोय की गाडी जाईल ना, मला तर वाटतं जाईल गाडी, पण अँटॉक आहे. ऑलमोस्ट 40-45चा एव्हरेज तर देतेच अँटॉक. कारण मित्राची पण आहे ना, त्याची पण चालवली ना, तोही बोला. आणि खूप 1-2 जर मित्र आहेत त्यांच्याकडे, ते बोलते की 40-45चा एव्हरेज भेटतो गाडी स्कूटीला. आणि स्कूटीला भेटतो, बाईकला एवढं नाही भेटत, पण स्कूटीला भेटतो. काय गरज नाही. किती किलोमीटर आहे, किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर आहे इथून किती किलोमीटर आहे? गाव किती किलोमीटर आहे? 4 किलोमीटर. कसं आहे, गाडी रिझर्ववर नाही लागले अजून, नाही लागले. एमटी दाखवतोय लिहिलेलं. बघू 100चं पेट्रोल टाकू काय, लागला तर मग धक्का मारायला लागेल. हा मसला मार्केट आहे, मसल्याचा मार्केट, मसला श्रीवर्धन. भारी बीच वगैरे मस्त होतं. आणि गणपतीची मूर्ती ना अप्रतिम होती, म्हणजे आकर्षित करत होती. 2 मूर्त्या होत्या ॲक्च्युली तिकडं. एक ती आपली लाल दगडाची अशी बसवतो ना आपण, ती होती. आणि एक सुवर्ण मंदिर म्हणजे सोन्याची मूर्ती होती, ती तिकडं भेटलेली. त्याची स्टोरी तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये सांगितलेली आहे. हॉय, दॅट इज लाईफ, एन्जॉय. मित्र राहिले, आपल्याला वाट नाही माहिती, मित्रांसाठी थांबूया. हां, मग ते तरी त्या झायलोच्या मागे सावलीत थांबतो पुढं. आला थांबता नाही येत. बेंचोद पेट्रोल टाकायचं बोललास ना लावड्या 100. मग बेंचो मी तो त्यावेळेस हॉर्न मारतोय तर लवडू. आम्ही कशाला थांबणार, मला ते सांग, कशाला थांबत होतास? अरे मग मी पेट्रोल टाकू का नको, थांबू का नको? मग थांबणार की नाही तुम्ही? आम्हाला वाटलं तू पुढे गेलास.
विनोद वागून आहे. पुढे गेला नाही. लावडा मी हॉर्न मारतो तो ऐकायला नाही आला आता म्हणून थांबलो. मग पुढे पेट्रोल काय नाही फिरोजा ह्याच्यात टाकतो एमटी दाखवतो जरा. काय पाहिजे गाडी आणि 4 मित्र बस. लाईफ मध्ये एवढंच सुख पाहिजे. त्याच्या खाली गाडीने अशी 4 मित्र अतरंगी जे की कधी पाळणार आहे, कधी लोळणार आहे आणि कधी उडवणार आहे. हे यांच्यासारखे दळपत्र मित्र असतील ना तर बघा निस्ता तोंड गटर आहे एनी टाइम शिवाय असतात. दलबद्री ओ माय गॉड. दलबद्री मित्र पाहिजे तो जे की वेळेला उभे राहतील. फायनान्शियली नाही उभे राहिले ना तरी समोर 100 जण असतील ना तर बोलतील भावा थांब 2 फटके मी पण खातो, 2 फटके तू पण खा, गपचूप मार खाऊ आणि घरी जा. आणि कोणालाच खबर नाही करून द्यायची की आपण मार खाऊन आलोय. अशी मित्र आहेत. ती लफडी आपल्याला आवडतच नाही. खावा पिवा एन्जॉय करा. एक तर कधीतरी आपण करतो एन्जॉयमेंट आणि महिन्यातनं 1 ट्रिप आता काढायचीच. दर महिन्यातनं 1 ते 2 ब्लॉग पडणारच. मी हा ठरवलेला किती दिवस मी ब्लॉगिंग करणार. कॅमेरा घेतल्यानंतरला मला 6 मंथ गेले. 6 मंथ का गेले तर थोडासा मला मॅच्युअर व्हायला. कारण स्टार्टिंगला व्हिडिओ बनवत होतो ना तेव्हा मला लय लाज वाटत होती. एवढी लाज वाटत होती की काय करायचं काय नाही. बोलताना हसायला यायचं, लाज वाटायची. काय बोलायचं काय नाही काय कळत नव्हतं. आता कुठं अच्छा तिकडं ते धुमाळ म्हणून आहेत, रवी धुमाळ म्हणून तिकडं म्हणून भावाने थांबवलेला. हां सॉरी तिकडं दुसरे मित्र आहेत एक रवी धुमाळ म्हणून त्यांचं गाव तिकडे. सो लेट्स गो. आपला टॉपिक कुठं होता की हां कुठं होता सॉरी विसरलो मी. शॉर्ट टर्म मेमरी झाली की काय. आपला टॉपिक चांगलाच चालू होता ना. हां कॅमेरा घेतल्यानंतर हे मी ब्लॉगिंग चालू नाही केली कारण 6 महिने मला स्वतःला लाज वाटत होती. मी कॅमेरा घेऊन जेव्हा रेकॉर्ड करायला बोलायला चालू करत होतो ना लय हसायला येत होतं. एवढी लाज वाटत होती. ते स्वतःला ट्रायल देता आज फायनली म्हणजे तुम्ही बघू शकता त्यात पण थोडंसं लाजतोय, बोलायला अडखळतोय, फंबल पडतोय, पण ट्राय केलंय. त्यामुळे जरा भावाला सपोर्ट करा आणि आज ना उद्या परफेक्ट होईलच. काय करू पुढं ब्रेक घेऊ, तोंडावर पाणी मारून चाय पिऊ. ब्रेक म्हणजे आता मित्राच्या घरीच, मित्राला सोडू आपण तिकडंच. ही एनटॉकला वाय करायची ना. आपली गाडी असते तर मजा आली असते ना. मित्राची गाडी ना म्हणून नाही काय करू शकत. सो असं घाट आला की काय माहिती काय चूळ येते की गाडी अशी लेंथ मारायची आपली नको. थोडीशी भीती आहे मनात अजून. आणि बाईक असते आपली तर केलं असतं ट्राय पण तरी पण नको. हे बघा खडी आहे म्हणून थोडं स्लोली आस्ती जाऊ. मित्रांना पण येऊ दे, सोबतच जाऊ. काही घाई नाही आहे. वळणाची घाट आहेत. वळणाची घाट आहेत. मेन आमचा नकली रायडर कसा येतो त्याच्यावरती. कंपल्सरी नाही ना गाडी. मी तर म्हणतो गाडी चालवा कशी पण चालवा, रट्ट्या गाडी चालवा एकदम बेधमाल. पण जर गाडी कंट्रोल होत असेल तर जेवढी गाडी कंट्रोल होईल ना तेवढीच. कंट्रोलच्या बाहेर गेली ना गाडी तर सोडून द्या. ओव्हर कंट्रोल करायचीच नाही गाडी. गाडी कंट्रोलमध्येच राहिली पाहिजे ना तर मग अपघात होण्याची शक्यता जास्त असते भावांनो.
आत्ताच्या आवाज नाही कालच्या आवाजामध्ये खूप डिफरंट आहे ना भावांनो. पुढं बघ नजर हटी दुर्घटना घटी बच्ची काय झाली माझे पप्पा. ले अच्छा भाई लोक यो हनी सिंग नको जास्त मस्ती करू. मित्राची गाडी आहे, लिमिट क्रॉस नाही करायची, सावकाश घ्यायची. आता असं वाटतंय की आपली गाडी घ्यावी आणि जरा त्याची गाडी द्यावी. फालतूगिरी रे यार, काय झोप येते, काय जांभळं येतात बेकार. आणि लिटरली आपली शूट चालू आहे, ब्लॉगमध्ये येते. हट, पब्लिकला काय वाटेल यार. शे हो ना, 2 मिनटं स्टॉप. हो गाईज, फायनली आपण आपल्या मित्राच्या गावामध्ये एंटर करतोय, शिरवली गावामध्ये. आणि इंटॉकला आपण बाय बाय करणार आहे. इंटॉक सॉरी डार्लिंग. मजा आली तुझ्या इथे राईड करायला, मला मस्त राईड होती, एक नंबर मजा आली. तू मुंबईला ये, आपण तुझ्यावरती फुल तुला घेऊन आपण ना भिवंडीला वगैरे फिरून येऊ, खूप जागी फिरून येऊ. आणि हे आहे मंदिर, महादेवाचं मंदिर आहे इथं. यांचे शिरवली गाव यांचे मित्राचं मंदिर, हे शंकराचं मंदिर वाटतं, आय थिंक सो. हा शंकराचं मंदिर आहे इकडं पण. आणि एक पुढं मंदिर आहे ह्यांच्या गावचं आहे कुठलं तरी, आपण नाही एवढा आयडिया नाही मला. हां आणि हे तिकडं लागतं ते मेन मंदिर आहे शंकराचं. आणि आपल्याला जायचं इकडं मित्राच्या घरी, त्याची गाडी त्याच्या इथं लावायला. आता इथून न्यायची बोललो तर हे मित्राचं घर कुठं आहे ना मध्ये टाकू, अंगणामध्ये टाक, इथं खाली घे आणि इथं टाक. खालतून मग परत वरती चढवावं लागेल ना. हा भावांनो, स्ट्रगल आहे, लय स्ट्रगल आहे. टाकशील का टाकू? स्ट्रगल आहे भावांनो, स्ट्रगल आहे. जा खालून आत टाक, मी आलो. हो दादा, स्ट्रगल आहे. एवढी उतरण आहे, उतरणीला गाडी हे करायची म्हणजे स्कूटी, ती पण थोडीशी ना आपली हे होते उदास. असं एकदम टन आहे ना, तर काय करायचं आपण, अशी गाडी इथं आणायची, इथनं असं युटर्न घ्यायचा. नाही जमलं आपल्याला युटर्न घ्यायला, असा युटर्न घ्यायचा, थोडासा लॉंग टर्न घ्यायचा आणि इथून अशी गाडी घ्यायची, अशी 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 आणि परत अशी मागे घ्यायची आणि मग इथून अशी विली मारायची अशी. हे फलटी लेके आ रे, वंटा है फलटी लेके आ गाड़ी का.